हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। मी सोनाली आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मनात एक विचार आला, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। खरंच आहे नाही? काय द्यायचं आणि काय घ्यायचं हे महत्त्वाचं नाहीच मुळी, तर या ठिकाणी देण्याची भावना फारच महत्त्वाची आहे। देण्याची भावना ही समृद्धी, संपन्नता आणि श्रीमंती दर्शवते। म्हणजे आपण देत आहोत तर श्रीमंत आणि समृद्ध आहोत। मग हीच समृद्धी वाढण्यासाठी युनिवर्स आपल्याला सपोर्ट करते। आपली श्रीमंती, समृद्धीची शक्ती विकसित होते आणि तीच शक्ती या युनिवर्समधील समृद्धी आपल्याकडे खेचून आणते। म्हणजे देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। आता एक उदाहरण पाहूया। आपण एक आंबा खाल्ला, त्याची कोय जमिनीत फेकली, ती रुजली, मोठी झाली आणि काही वर्षानंतर त्याला भरपूर आंबे लागले। मग आपण जर एकच कोय लावली, मात्र त्याचे आंबे आता किती मिळत आहेत? हे कसं झालं? याविषयी जे घडतं तेच नेमकं आपण दान देतो त्या गोष्टीबाबत घडत असतं। गव्हाचे काही दाणे आपण पेरले तर त्याचे किती पोते गहू मिळतील? हा जर रूल आपल्याला समजला आणि आपण तितकाच विश्वास ठेवून वागायला लागलो तर त्याची फळं आपल्याला दिसायला लागतील। याच देही याच डोळा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका छानशा विचारासोबत। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह, बाय।